गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आपणही पहा आणि इतरांना आजही रूप पाहता लोचनी सुख झाले हो सासनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो सासनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव
हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे धन्य काळ संत भेटी पाये मिठी पडली तो पाये मिठी पडली तो पाये मिठी पडली तो धन्य काळ संत भेटी पाये मिठी पडली तो पाये पडली तो पाये मिठी पडली धन्य काळ संत भेटी पाये मिठी पडली तो पाये मिठी पडली तो पाये मिठी पडली तो धन्य काळ संत भेटी पाये मिठी पडली तो पाये मिठी पडली तो पाये मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो कोटे शीतळ झालो कोटी शीतळ झालो कोटी शीतळ संध्याची सुटली गाठी झालो कोटी शीतळ झालो कोटी शीतळ झालो कोटी शीतळ भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ कामने मंगळ आता कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ झालो कोटी शीतळ झालो कोटी शीतळ संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ झालो कोटी शीतळ झालो कोटी शीतळ धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी भेटी
काळ संत भेटी धन्य 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 काळ संत भेटी संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो हो पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी गाठी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी झालो पोटी शीतळ शीतळ झालो पोटी झालो पोटी झालो पोटी शीतळ झालो झालो पोटी शीतळ झालो झालो
झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संध्याची सुटली गाठी संध्याची सुटली गाठी संध्याची सुटली गाठी संध्याची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ शीतळ झालो पोटी 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 संध्याची सुटली गाठी संध्याची सुटली गाठी संध्याची सुटली गाठी संध्याची सुटली
संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या हुनी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची जिनी पंढरी सारखाची आपुला धामनगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठ्ठल 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 धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा संत भेटीमध्ये प्राप्त झालेली धन्यता व्यक्त करणारा गोडासा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत आजचा काळ आजची वेळ आजचा दिवस माझ्या दृष्टीने अत्यंत धन्य आहे. याचं कारण मला संतांची भेट झाली त्यांच्या पायाला मिठी मारली घडलं काय त्याच्यामुळे महाराज सांगतात सगळ्या गाठी निघून गेल्या संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. कोणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं महाराज संतांच्या भेटीमध्ये गाठी निघून जाणं एवढाच फायदा आहे का. महाराज सांगतात भेट होणं वेगळं आणि संतांच्या मुखातून वचनरूपी प्रसाद ऐकायला मिळणं वेगळं. संतांच्या मुखातून आलेल्या वचनरूपी प्रसादाने घडलं काय तर भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे म्हणजे 2 गोष्टी घडल्या. एक तर संदेहाची सुटली गाठी ही पहिली गोष्ट आणि भवनदीचा झाला तारा ही दुसरी गोष्ट. या 2 गोष्टी घडणं याच्यासारखं मांगल्य जीवनामध्ये दुसरं कोणतं नाही. भव नदीत तरुण जाणं याच्यासारखं मांगल्य दुसरं जीवनामध्ये कोणतं नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये हे जे मांगल्य आलं ते मांगल्याचं दान ज्यांनी केलं ते केवळ आणि केवळ संत आहेत. कोण दाता याहुनी विठ्ठल 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 पवित्र भूमी असणाऱ्या या मांजरवाडी या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सुवर्ण महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. गेली 50 वर्ष झालं आपण अव्याहतपणे अखंडपणे आपल्या गावचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न करत आलेलो आहोत. त्याचा एक सुवर्ण महोत्सव म्हणून 50वा उत्सव म्हणून मोठ्या पद्धतीने साजरा व्हावा अशी समस्त ग्रामस्थांच्या अंतःकरणातली इच्छा या उत्सवाच्या निमित्ताने आज मूर्त रूपाला प्रगट होते असं म्हणायला हरकत नाही. समस्त ग्रामस्थ मंडळी असतील वारकरी संप्रदायामध्ये काम करणारी सगळीच आदरणीय पूजनीय महाराज मंडळी असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा महोत्सव संपन्न होत असताना परमभाग्याने उपांत्य दिवशीची कीर्तन सेवा ज्याला संप्रदायामध्ये जागराचं कीर्तन म्हटलं जातं ती कीर्तन सेवेचं भाग्य माझ्याकडं आहे. माझ्या थोड्याशा माहितीप्रमाणे जवळजवळ 4 वर्षापूर्वी ही तारीख घेतलेली आहे. महाराज आपल्यालाही माहीत आहे 4 वर्षापूर्वी आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण संतोष महाराज पवार संतोषजींनी 4 वर्षापूर्वी मला असेल चैतन्य महाराजाला असेल नाथ महाराजांना असेल प्रत्येकांना भेटून आम्हाला हा उत्सव करायचा आहे आणि या उत्सवामध्ये तुम्हाला तारखा द्याव्या लागतील. मी असा विचार केला की ज्या अर्थी संतोषजी मागतात त्या अर्थी तोपर्यंत तरी आपण नक्की आहोत. पुढं बघू म्हटलं तोपर्यंत तरी आपण नक्की आहोत कारण एका निष्ठावंत वारकऱ्याची ही मागणी आहे. विठ्ठल विठ्ठल ते माझे अत्यंत जीवलग आहेत. मी त्यांच्याबद्दल
याच्याबद्दल एकच प्रमाण देईल, कृतकृत्य झालो इच्छा केली ती पावलो, एवढंच प्रमाण. कारण ते या उत्सवाच्या संबंधाने 4 वर्ष झालं सातत्याने माझ्याशी अनेक विषयावर अनेक पद्धतीच्या चर्चा या उत्सवाच्या संबंधाने आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या, आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला उत्सव आज मूर्त रूपाने त्यांच्या समोर या ठिकाणी येतो आहे. याचा एक मनस्वी त्यांनाही आनंद आहे, गावकऱ्यांनाही आनंद आहे, इथं असणारी सगळीच महाराज मंडळी यांनाही आनंद आहे. या उपांत्य दिवशीच्या कीर्तन सेवेच्या निमित्ताने जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणामध्ये जी धन्यता व्यक्त करतात त्या धन्यतेचा विचार आपल्याला करायचा आहे. विठ्ठल साधारण अभंग सर्वांच्या ऐकण्यातला आहे, पाठातला आहे. या अभंगाची भूमिका माझ्या दृष्टीने मला अशी वाटते, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. याचा अर्थ तुकाराम महाराज एका विशिष्ट अवस्थेतून हे बोलतात. तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणातली आनंदाची अनुभूती शब्दाच्या माध्यमातून या अभंगातून प्रगट करतायत असं म्हणायला हरकत नाही. तुकाराम महाराज एका धन्यतेचा, आनंदतेचा किंवा आपल्या जीवनामध्ये असलेल्या भाग्याचा जणू काही अभंगातून विचार करतायत. मला 2 भूमिका या चरित्राच्या संबंधाने मांडाव्याशा वाटतात. मला वाटतं की या अभंगातला संत भेटी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. संत भेट होण्याच्या अगोदरचं जीवन वेगळं असतं आणि संत भेट झाल्यानंतरचं जीवन वेगळं असतं. पटतंय का पहा. संत भेट होण्याच्या अगोदरचे आपण वेगळे आहोत आणि संत भेट झाल्यानंतरचे आपण वेगळे आहोत. किंवा जरा थोडं वेगळं सांगतो, सद्गुरूंची कृपा होण्याच्या अगोदरचे आपण वेगळे आहोत आणि सद्गुरूंची कृपा झाल्यानंतरचे आपण वेगळे आहोत. जरा आणखीन थोडं पुढं बोलतो, भगवत प्राप्ती होण्याच्या अगोदरचे आपण वेगळे आहोत आणि भगवत प्राप्ती झाल्यानंतरचे आपण वेगळे आहोत. फरक आहे की नाही पहा. भगवत प्राप्ती होण्याच्या अगोदरचं आपलं जीवन आणि भगवत प्राप्ती झाल्यानंतरचं जीवन याच्यात फरक आहे. सद्गुरू कृपा होण्याच्या अगोदरचं आपलं जीवन, सद्गुरू कृपा झाल्यानंतरचं आपलं जीवन याच्यात फरक आहे. संत भेट होण्याच्या अगोदरचं आपलं जीवन, संत भेट झाल्यानंतरचं जीवन याच्यात फरक आहे. एवढंही सगळं नाही कळालं तर एकदम सोपं बोलू. माळ घालण्याच्या अगोदरचे आपण, पुढलं बोलू का आता, आणि माळ घातल्यानंतरचे आपण, फरक आहे की नाही पहा. माळ घालण्याच्या अगोदर आपल्या जीवनात काय अर्थ होता का मला सांगा. आपण कुठेही बसत होतो, काही बोलत होतो, काही खात होतो, काही पित होतो. पण माळ घातल्यानंतर मात्र आपल्याला काही खाता येत नाही, काही पिता येत नाही, कुठेही बसता येत नाही, काहीही बोलता येत नाही. याचा अर्थ त्याच्या अगोदर, माळ घालण्याच्या अगोदरचं आपलं जीवन वेगळं आहे आणि माळ घातल्यानंतरचं जीवन वेगळं आहे. याहीपेक्षा सोपं सांगू, लग्नाच्या अगोदरचे आपण, आता पुढलं बोलायला लावू नका, आणि लग्नानंतरचे आपण, फरक आहे की नाही पहा. काही काही जवळची अगदी परिचयाची गावं असतात, फडावरची परंपरेतली गावं असतात, आणि मग त्या गावातल्या एका मावशीने मला सांगितलं, महाराज आमच्या पोराच्या लग्नाला या. आम्ही म्हटलं नाही हो, सध्या व्यस्तता फार आहे, कार्यक्रमाची धावपळ फार आहे, सकाळी संध्याकाळी सारखे कार्यक्रम आहेत. ते बाई म्हटली नाही नाही, आमच्या मुलाच्या लग्नाला आलं पाहिजे. मुलाचं लग्न किती 9 मेला काहीतरी आहे वाटतं ना, हां, तर ते मुलाच्या लग्नाला आलं पाहिजे. या संबंधाने ती आई आम्हाला सारखं धावपळ असं बोलत होती, काही करा महाराज आमच्या पोराच्या लग्नाला या, काही करा आमच्या पोराच्या लग्नाला या. मी म्हटलं अहो नाही जमत. ती बोलता बोलता बाई मला असं बोलून गेली, महाराज गावातल्या कीर्तनाला नाही आलं तरी चालेल पण पोराच्या लग्नाला या. कधी कधी आम्हाला असा आग्रह करतात. मी त्या गावी गेलो, त्या मुलाच्या लग्नाला गेलो, त्यांच्या डोक्यावर अक्षत टाकली, सगळं झालं. 2 वर्षानंतर पुन्हा मी त्याच गावी गेलो, त्यांच्याच घरी गेलो आणि त्या मावशींना विचारलं, काय मावशी बरं आहे का, तुम्हाला सुनमुख पाहण्याची फार घाई झालेली होती, कसं काय म्हणतोय मुलाचा संसार, काय म्हणतोय मुलगा, बरा चाललाय ना संसार. त्या बाईनं मला एकच वाक्य सांगितलं, महाराज हा पहिल्यासारखा राहिला नाही असं सांगितलं. म्हणजे हा लग्नाच्या पूर्वी वेगळा होता आणि लग्नाच्या नंतर वेगळा होता. हे जर प्रपंचात असेल तर परमार्थात का नसावं. विठ्ठल भाग सोडा. संत भेट होण्याच्या अगोदरचं जीवन आणि संत भेट झाल्यानंतरचं जीवन याच्यात फरक आहे. मला हे सांगायचं आहे कारण या अभंगातला जो महत्वाचा शब्द आहे धन्य काळ संत भेटी, मला या शब्दाच्या संबंधाने बोलायचं आहे. संत भेट होण्याच्या अगोदर काय होतं महाराजांच्या शब्दात सांगतो म्हणजे कळेल. महाराज असं सांगतात, पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. तुकाराम महाराज सांगतात, मला देवाची कृपा कधी होईल हे सांगणारे संत कधी भेटतील याची मला चिंता वाटायला लागली. तुका म्हणे चिंता वाटे, म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, चिंता वाटे. कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा.
चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा कोण भेटे सांगे सा देव कृपा करील माझा देव कृपा करील माझा तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा कोण भेटे सांगे सा देव कृपा करील माझा देव कृपा करील माझा तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा देव कृपा करील मज काय लाज राखील. सांगेसा या शब्दाचा अर्थ आहे सांगणारे. चिंता वाटे काय सांगणारे, देव कृपा करील मज काय लाज राखील हे सांगणारे संत मला कधी भेटतील तुका म्हणे चिंता वाटे. थोडक्यात संत भेट होण्याच्या अगोदर तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे चिंता वाटे. थोडं पुढचं बोलतो नीट ऐका. संत भेट होण्याच्या अगोदर चिंता वाटे पण संतांची भेट झाल्यानंतर तेच तुकोबाराय सांगतात अवघी चिंता वारली. तुकोबाराचे दोन्ही प्रमाण आपल्या समोर ठेवतो. एकीकडे तुका म्हणे चिंता वाटे आणि एकीकडे अवघी चिंता वारली. या दोन प्रमाणामध्ये जगद्गुरु तुकोबारांना ठेवा. एक प्रमाण असं आहे संत भेट होण्याच्या अगोदर चिंता वाटे आणि संत भेट झाल्यानंतर अवघी चिंता वारली. मी अनेक वेळेला गमतीने म्हणत असतो या सगळ्यांना माहीत आहे. अवघी चिंता वारली. वारली या शब्दाचा अर्थ मेली, जळाली, पुन्हा उत्पत्ती नाही. समजा महाराजांनी असं का म्हटलं नाही, अवघी चिंता निघून गेली म्हणायचं. निघून गेली बरं, ते वारली लीला ली आलंच की गेली. त्याला काय फक्त आलं पाहिजे तेवढंच आपल्याला. नाही कुणी म्हणेल नाही हो ते निघून गेली असं होत नाही. का होत नाही? कुणी म्हणेल नाही चाल म्हणताना ते टाळात बसत नाही. असं कसं काय बसत नाही? अलीकडल्या काळात काहीही टाळात बसायला लागलं याची काय अडचण आहे? काही टाळात यायला लागलं ना, नको ती काव्य टाळात यायला लागली याला काय अडचण येते? बघा महाराज असं म्हणत नाहीत. अवघी चिंता निघून गेली असं म्हणत नाही. मी गमतीने असं सांगत होतो की महाराजांना माहीत आहे निघून गेलेली 8 दिवसात माघारी येते. मी चिंतेबद्दल बोलतोय, दुसरं डोक्यात आणू नका. आणखी उद्या काला करायचा आहे आपल्याला. पण एकदा वारली म्हटलं की मेली, जळाली, पुन्हा उत्पत्ती नाही. आपण सगळी मांजरवाडीतली अगदी आपण शेतकरी मंडळी आहोत. माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळी गृहस्थी आहोत आणि शेतकरी मंडळी आहोत. एक साधं उदाहरण देतो. 2 शेतकरी बाजारामध्ये गेले, दोघांनी शेंगदाणे विकत घेतले, एकमेकाच्या शेतामध्ये पेरले. आमच्याकडे त्याला भुईमुग असं म्हणतात, तुमच्याकडे तोच शब्द असेल. झालं दोघांनी पेरले. 15 दिवसांनी एकमेकाच्या शेताकडे पाहिलं. एकाचा हिरवागार भुईमुग उगून आला, एकाचं काही उगूनच आलं नाही. ज्याचं उगून आलं नाही तो म्हटला बाबा तुझा भुईमुग उगून आला, माझं उगून आलं नाही. शेत जवळच आहे, पाणी खत सगळं एकाच वेळेला घडलंय, असं कसं काय घडलं? ज्याचा भुईमुग उगून आला होता तो म्हटला बाबा भुईमुग उगून येण्याकरता शेंगदाणे पेरावे लागतात. नक्की पेरले होते का? ज्याचं उगून आलं नाही तो म्हटला वेड्या तू कच्चे पेरले असतील, मी भाजून पेरले होते. उदाहरण संपलं. आता कळालं का? पहा, शेंगदाणे भाजून पेरल्यानंतर उगून येईल का हो? भाजलं म्हणजे जळालं, मेलं, पुन्हा उत्पत्ती नाही. तसं चिंता वारली म्हणजे मेली, जळाली, पुन्हा उत्पत्ती नाही. वेदांताच्या भाषेमध्ये याला जीवनमुक्तीची अवस्था म्हणा. विठाला विठ्ठल. पंचदशीकरांनी चिंतन असं केलंय, देह असतानाही बंद भ्रमाचा अभाव होणं याला जीवनमुक्ती असं म्हटलं जातं. अज्ञानाच्या ज्या 2 शक्ती सांगितल्या जातात त्याच्यात एक आवरण आहे आणि दुसरी विक्षेप आहे. आवरण शक्तीचा नाश होणं ही जीवनमुक्ती आहे. जोपर्यंत आवरण शक्ती आहे तोपर्यंत जीवनमुक्ती येत नाही. मग आवरण शक्तीचा नाश होणं ही जीवनमुक्ती आहे. मग विक्षेप शक्तीचा नाश कधी होईल? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत विक्षेप शक्ती राहणार आहे. देह कुठपर्यंत आहे? जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह राहणार आहे. म्हणून जीवनमुक्त असलेला महात्मा प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याचा देह राहणार आहे. सर्वसामान्याप्रमाणे तो क्रिया करत असणाराही दिसणार आहे, परंतु त्या क्रियेचा संबंध त्याच्याशी लागत नाही. तुकोबारांच्या शब्दात बोलायचं झालं तर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दो पाप पुण्य लागोने दो पाप पुण्य
आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानरूप. आम्ही ज्ञानरूप झाल्यामुळे आता पाप पुण्य आम्हाला लागत नाही. मला तरी कधी कधी मनामध्ये काही प्रश्न येतात. महाराज सांगतात लागो नेदू पाप पुण्य अंगा. हे लागो नेदू हे काय आहे नेमकं? कुणी नेदी म्हणतं, कुणी नेदू. खरा मूळ पाठ आहे नेदू असा आहे. लागो नेदू पाप पुण्य अंगा. हे लागत नाही असं सांगितलं. मला थोडं आपल्याला असं विचारायचं आहे. महाराज असं म्हणत नाहीयेत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप निर्माण होऊ नेदू पाप पुण्य अंगा असं म्हणत नाही. लागो नेदू पाप पुण्य अंगा याचा अर्थ निर्माण होणारच आहे. त्याचा आणखीन आपण ज्या जीवनमुक्तीची चर्चा करत होतो त्याच्या संबंधाने विचार केला तर देह आहे म्हटलं की कर्म आलंच. आणि कर्म म्हटलं की ते दोन पद्धतीचं असतं. एक विहित कर्म असतं आणि दुसरं निषिद्ध कर्म असतं. ऐका, विहित कर्म या देहाकडून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म हे होणारच आहे. ज्ञानोबारांनी दिलेले दृष्टांत एवढे गोड आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात मडकं आहे त्यानं मातीचा कंटाळा करून जमेल. मडकं माहिती आहे आपल्याला. मडकं ज्याला म्हणतो किंवा तत्वज्ञानामध्ये घट म्हणतात, मडकं म्हणतात, गाडगं म्हणतात. माहित आहे ना मडकं? मांजरवाडीकर माहित आहे ना? आणि माहीतच असलं पाहिजे. कळालं का तुम्हाला? मडकं माहीतच असलं पाहिजे. का? शेवटी त्याच्याशिवाय कोण आहे म्हणून. आता तरी कळालं का? बघा, मी अनेक वेळेला सांगत असतो, मी आपल्यालाही बोललो मागे, वेदांतामध्ये कुठलाही ग्रंथ काढला नाथ महाराज तर घट आणि पट हे शब्द कायमच आहे. घट म्हणजे मडकं, पट म्हणजे कपडा. घटपट 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 घटपट. ते आमच्या गुरुजींना म्हणजे मी पाठशाळेत असताना गुरुवारी भाऊंना एकदा विचारलं, हे घटपट घटपट कुठलाही ग्रंथ, विचारसागर घ्या, आपण तर आहातच आपल्याला माहीत आहे, विचारसागर घ्या, वृत्ती प्रभाकर घ्या, पंचदशी घ्या, न्याय सिद्धांत मुक्तावली घ्या, ब्रह्मसूत्र घ्या, कोणताही ग्रंथ काढा त्याच्यामध्ये घट आणि पट हे दोन शब्द सारखे येतात. आम्ही पाठशाळेत असताना गुरुवारी भाऊंना एकदा विचारलं, हे घट आणि पट हेच दृष्टांत का देतं वेदांत सारखं? भाऊने एकाच वाक्यात सांगितलं, अंत्यविधीचा बाजार याच्याशिवाय दुसरा कोणता नसतो. बरोबर आहे की नाही? पहा, अंत्यविधीचा बाजार मडकन कपडे याच्याशिवाय दुसरा असतो तरी कोणता? थोडं पुढं ऐका. मडक्याने मातीचा कंटाळा करून जमेल. मडक्याने असं ठरवलं मी पाणी भरणं नावाची क्रिया करणार आहे परंतु मातीला जवळ करणार नाही असं म्हटलं तर चालेल? अहो, मडकं नावाचं कार्य घडण्याकरता माती नावाचं उपादान कारण पाहिजेच. उपादान कारणाची व्याख्या सांगितली, ज्याच्याशिवाय कार्य होतच नाही त्याचं नाव उपादान कारण. एखाद्या वेळेस मडकं बनवण्याकरता कुंभार असो अथवा नसो त्याची बायको बनवेल, त्याचा मुलगा बनवेल, अन्य कुणीतरी बनवेल, ती निमित्त कारण आहे. चक्र असलं नसलं, दंड असला नसला, त्या माती वाहण्याकरता गाढव असलं नसलं, ही निमित्त कारण असो अथवा नसो पण उपादान कारण मात्र पाहिजेच. उपादान कारण कशाला म्हणायचं? ज्याच्याशिवाय कार्य होतच नाही त्याला उपादान कारण. मडक्याने असं ठरवलं तर जमत नाही की मी मडकं म्हणून आकाराला येणार पण मातीला मात्र स्वीकारणार नाही असं म्हटलं तर होत नाही. ज्ञानोबाराय बोलतात मडक्याने मातीचा कंटाळा करून जमत नाही. कपड्याने सुताचा म्हणजे तंतूचा म्हणजे दोऱ्याचा कंटाळा करून जमत नाही. पुढे ऐका. पाण्याने ओलेपणाचा कंटाळा करून जमत नाही. अग्नीने उष्णतेचा कंटाळा करून जमत नाही. तसं मनुष्य शरीराने कर्माचा कंटाळा करून जमत नाही. मनुष्य शरीर म्हटलं की कर्म हे आलंच. आता ऐका, त्याच्यात एक विहित कर्म आहे आणि दुसरं निषिद्ध कर्म आहे. विहित कर्म म्हटलं की पुण्य आणि निषिद्ध कर्म म्हटलं की पाप. या शरीराकडून कधी कधी विहित कर्म घडत असतं आणि कधी कधी निषिद्ध कर्म घडत असतं. कधी कधी आपल्याला असं होऊनही जातं, आपली इच्छा असो अथवा नसो, कधी कधी आपल्याकडून निषिद्ध कर्म होतही राहतात, नाही असं नाही. रस्त्याने जाता जाता मुंगी पाया खाली मेली, झालं ना निषिद्ध कर्म. म्हणजे विहित कर्म आणि निषिद्ध कर्म हे दोन सातत्याने घडत असतात. नियम कर्मशास्त्राचा असा आहे, विहित कर्म म्हटलं की पुण्य आणि निषिद्ध कर्म म्हटलं की पाप. ऐका, आणि पुण्य आणि पापाची व्याख्याच ऐकायची असेल तर तुकोबारांनी एवढी सोपी केली, पुण्य ते परोपकाराय, पाप ते परपीडा. तुकाराम महाराज सांगतात पर उपकार करणं याला पुण्य म्हणा आणि परपीडा करणं याला पाप म्हणा. एवढ्यावरही ह्या दोन्ही व्याख्या नाही कळाल्या तर सोपं बोलू. मला सांगा, कीर्तन ऐकायला बसणं पुण्याचं का पापाचं? कीर्तन ऐकायला बसणं पुण्याचं का पापाचं? पुण्याचं. कीर्तन ऐकून झाल्यानंतर जाता जाता दुसऱ्याची चप्पल होत नाही तुमच्याकडून, पण समजा झालं, मी तर गाडीतच सोडून आलो त्याच्याकरता. कधी कधी महाराजाचा प्रसाद म्हणतात, कुणी तो प्रसाद द्यावा, काही बोलतात ते लोक, म्हणून मी सोडले. असो, माझा मुद्दा काय आहे, पुण्य कशाला म्हणायचं आणि पाप कशाला म्हणायचं? आता नीट ऐका. देह आहे तोपर्यंत विहित आणि निषिद्ध कर्म आहेत. विहित आणि निषिद्ध कर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत पाप पुण्याची निर्मिती होणार आहे. पण तुकाराम महाराज सांगतात जरी ही पाप पुण्याची निर्मिती झाली तरी आम्ही या स्थितीला पोहोचलोय की आम्हाला ते पाप पुण्य लागत नाही. लागो नेदू
पाप पुण्य अंगा. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे मला एक छोटासा प्रश्न उपस्थित, आपण सगळी सुज्ञ श्रोते आहात म्हणून बोलून पुढे जातो. प्रश्न एवढाच आहे, पाप पुण्य महात्म्याला लागत नाही. आता पुढे बोलतो, नीट ऐका. महात्म्याच्या शरीराकडून घडलेल्या विहित अथवा निषिद्ध कर्मापासून निर्माण झालेलं पुण्य अथवा पाप त्या महात्म्याला लागत नाही. का? आम्ही झालो, बस एवढंच उत्तर आहे. अग्निरूप म्हणजे ज्ञानरूप. आता माझा प्रश्न काय आहे पुढचा ऐका. महात्म्याच्या शरीराकडून घडलेलं विहित अथवा निषिद्ध कर्म, त्याच्यापासून निर्माण झालेलं पाप अथवा पुण्य त्या महात्म्याला लागत नाही, कारण ते अग्निरूप झाले. माझा प्रश्न असा आहे, मग ते निर्माण झालेलं पाप अथवा पुण्य गेलं कुठं? महात्म्याला लागत नाही मान्य आहे, कारण तो अग्निरूप झालाय, पण ते गेलं कुठं? कुठंतरी पाठवावं लागेल ना, त्याची व्यवस्था लावावी लागेल ना. ते पुण्य कुठं गेलं हेही सांगावं लागेल, आणि पाप कुठं गेलं हेही सांगावं लागेल. मान्य आहे, या शरीराला लागत नाही. तुकोबाराय म्हणतात, आमच्याकडे लागत नाही. जरी आमच्यापासून निर्माण झालेलं असलं तरी ते आम्हाला लागत नाही. असं झालं ते. आता आमच्यापासून निर्माण झालेलं असलं, आमच्यापासून का म्हटलं? कारण शरीर म्हटलं की कर्म आहे, आणि कर्म म्हटलं की पापपुण्य आहे. म्हणजे पापपुण्याची निर्मिती आहे, पण त्या पापपुण्याचा स्पर्श नाही. हे किती विशेष आहे बघा. पापपुण्याची या शरीराकडून निर्मिती आहे, महात्म्याच्या शरीराकडून पापपुण्याची निर्मिती आहे, परंतु त्या पापपुण्याचा स्पर्श मात्र त्या महात्म्याला नाही. माझा मुद्दा इथं एवढा सूक्ष्म असा आहे की निर्मिती तर आहे आणि स्पर्श तर नाही. मग ते निर्माण झालेलं यांच्याकडे जात नसेल तर मग जातं कुठं? त्याची कुठंतरी व्यवस्था लावावी लागेल ना. त्याचं एका वाक्यात उत्तर देतो. आमचे गुरुजी सांगायचे, महात्म्याच्या शरीराकडून घडलेलं विहित अथवा निषिद्ध कर्म, त्याच्यापासून निर्माण झालेलं पुण्य अथवा पाप ते महात्म्याकडे लागत नाही. मग जातं कुठं? ते पुण्य कुठं जातं? महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्या महात्म्याचं जे नामस्मरण करतात त्यांच्याकडे पुण्य जातं. पाप कुठं जातं? त्या महात्म्याला जी नावं ठेवतात त्यांच्याकडे जातं. विठ्ठला विठ्ठल. आता पाप पुण्य रहित होणं याला द्वंद्व रहित म्हणा, द्वैत रहित म्हणा, आणि अशा द्वंद्व रहित स्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय. आता त्यांना पाप पुण्याचाही संबंध नाही, सुखदुःखाचाही संबंध नाही. थोडं वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर मी आणि माझ्यापणाचाही संबंध नाही. मी आणि माझ्याच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय, सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय, भेद अभेदाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय, पाप पुण्याच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय, द्वंद्व द्वैताच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय एका प्रसन्नतेमध्ये आहेत, एका आनंद अनुभूतीमध्ये आहेत, एका समाधान स्थितीमध्ये आहेत. आणि अशी प्रसन्नता, आनंदता, समाधानता तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर दिसून येते. एकाला मोठं आश्चर्य वाटलं. तो विचार करायला लागला, असं महाराजांच्या जीवनात काय घडलंय की महाराज या द्वंद्वाच्या पलीकडे दिसतात? कुणी तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हटलं तरी त्याचं कौतुक नाही, आणि कुणी तुकाराम महाराजांना वेडं म्हटलं तरी तुकाराम महाराजांना त्याचा राग नाही. अनेक चरित्र आहेत, मला वेळ घ्यायची नाहीये. कौतुकही नाहीये आणि निंदाही नाहीये, स्तुती आणि निंदा याच्या पलीकडे पोहोचलेली, काही वाटत नाही. निंदी कोणी मारे, वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी. निंदी कोणी मारे, वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी. निंदी कोणी मारे, निंदी कोणी मारे, निंदी कोणी मारी, निंदी कोणी मारी. वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी. मजही नाही ते नाही, मजही नाही ते नाही. वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी. मजही नाही ते नाही, मजही नाही ते नाही. मज
या दोहोपासून वेगळा आहे. दोघी या शब्दाचा अर्थ द्वैत. या द्वैतापासून वेगळे असलेली तुकोबार आहे. निंदा स्तुतीच्या पलीकडे, सुखदुःखाच्या पलीकडे, पापपुण्याच्या पलीकडे, गरीब श्रीमंतीच्या पलीकडे, भेदाभेदाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे. एका प्रसन्नतेमध्ये आहेत, एका समाधानतेमध्ये आहेत. ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर एका स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये आहेत. ज्ञानोबारांची भाषा आहे प्रजहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. याच्यावरची भाष्य ज्ञानोबारांची वाचा किती गोड आहेत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती जै सोहम भाव प्रतिती प्रगट होय शरीर भावना सती आणि इंद्रिय विषय विसरती. शरीर भावना सती, शरीराची आसक्ती नाही, इंद्रिय विषय विसरून गेलेले आहेत. अशा स्थितीमध्ये महाराज आहेत. आता त्या इंद्रियांना तो विषय आता लागत नाही. एरवी बघायला गेलं तर या प्रपंचाचं वर्णन करताना ज्ञानोबाराय बोलतात जे तो विषयांची दाट झाडी माझी काम क्रोधांची सांकडी चुकावून आला पहाडी सद्वासनेच्या. ज्ञानोबारांचे शब्द आहेत. खरं तर ही विषयांची दाट झाडी आहे, काम क्रोधांची सांकडी आहे. पण आता मात्र महाराज या स्थितीमध्ये आहेत इंद्रिय विषय विसर या स्थितीमध्ये. आणि मग अशा स्थितीमध्ये असलेल्या महाराजांकडे एकाने पाहिलं, त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणायला लागला महाराज असं तुमच्या जीवनामध्ये काय घडलंय की तुम्ही एवढे प्रसन्न दिसताय, एवढं आनंदी दिसताय, एवढे समाधानी दिसताय. महाराजांनी सांगितलं तुला सांगू आजचा दिवस माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा आहे, नव्हे नव्हे भाग्याचा आहे, नव्हे नव्हे धन्यतेचा आहे. तो म्हणायला लागला महाराज असं काय घडलं की तुम्ही तुमच्या जीवनाला आज धन्य असं म्हणता. धन्य हा शब्द कृतार्थ या अर्थी वापरला जातो किंवा सार्थक या शब्दाच्या अनुषंगाने वापरला जातो. धन्य हा शब्द कृतार्थतेचं वाचक आहे. माणूस कृतार्थ झालो असं म्हणतो, सार्थक झालो असं म्हणतो. थोडं पुढं बोलतो ऐका. प्रपंचातली धन्यतेची अवच्छेदक फार वेगळी आहे. प्रपंचामध्ये धन्यतेचं अवच्छेदक सांगत असताना सत्ता आणि संपत्ती याच्या प्राप्तीमध्ये सामान्य मनुष्य स्वतःच्या जीवनाला धन्य समजत असतो. महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य हेची हाव करी संसारी. हाव हा शब्द वापरला महाराजांनी. त्याला एवढंच वाटत असतं सत्ता आणि संपत्ती. तुम्हाला एक गणित सांगू मला वाटत असलेलं. सत्ता आणि संपत्तीचं जर गणित आपण विचारात घ्यायला लागलो तर सत्ता आली आणि संपत्ती आली म्हणजे माणूस धन्य झाला. अशा पद्धतीचं एकतरी उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे का? एकतरी उदाहरण आहे का? सत्ता आली म्हणजे धन्य झालं असंही होत नाही आणि संपत्ती आली म्हणजे धन्य झालं असंही होत नाही. सत्ता अधिक संपत्ती आली म्हणजे धन्य झालं असंही होत नाही. जर मला विस्तार करायचा नाही पण एक वाक्य बोलून जातो. सत्ता आणि संपत्ती म्हणजे धन्यता आहे असं जर म्हणत असाल तर रामायणातलं एकच नाव मी तुमच्या समोर ठेवतो. राजा रावणाच्या जीवनामध्ये याच्यातलं काय कमी होतं सांगा. सत्ता तरी कमी होती का संपत्ती कमी होती? सत्तेचा विचार केला तर नवग्रहाच्या पायऱ्या त्याच्या सिंहासनाला, 33 कोटी देव त्याच्या बंदीखान्यामध्ये. संपत्तीचा विचार केला तर 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. मला कधी कधी प्रश्न पडतो तुकोबाराय सुद्धा कांचनाची फक्त म्हणत नाहीत शुद्ध. महाराजांना माहित होतं हे पुढं अशुद्ध कांचन निघणार आहे, माहित होतं हे महाराजांना. त्यामुळे महाराजांनी अगोदरच काही म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारांचे शब्द असे महाराज तिथं शंकाच घ्यायचं काम नाही, काही नाही. महाराजांनी पूर्वीच सांगून टाकलं शुद्ध कांचनाची एवढी संपत्ती. मग जर एवढी संपत्ती आहे, एवढी सत्ता आहे, असं कुठल्या तरी ग्रंथातून कोणाच्या वक्त्याच्या मुखातून असं ऐकण्यात आलं का की रावणासारखा धन्य या जगात कुणी नाही? कुणीतरी म्हटलंय, कुठेतरी आलंय त्याचा उल्लेख, कुणीतरी त्याचं नाव घेतलं असं घडलंय? काही काही मला कळत नाही. काही काही पात्र अशी आहेत महाराज की ती नावं ऐकली तरी आपण अस्वस्थ होऊन जातो. रावण हा शब्द कधी पटत नाही. बरं जाऊ द्या. मी एक मांजरवाडीकरांना साधा प्रश्न विचारतो. कैकई हे नाव, या नावाची बाई आहे का एखादी गावात तुमच्या? मला काही फार माहीत नाही तुमच्या गावातलं, मी आत्ता चालू आहे. कैकई नावाची एखादी बाई आहे? अहो गावातच सोडा, बरं तालुक्यात आहे का, जिल्ह्यात आहे का? मी 2-4 राज्यात फिरतो, संतोषजींना माहिती आहे. मी 2-4 राज्यात फिरतो, एकही बाई सापडली नाही. कैकई नावाची एकही बाई सापडत नाही. हा स्वभावाच्या सापडतील, ती गोष्ट निराळी, ते कंसातलं आहे. ते त्यातही मांजरवाडीमध्ये अजिबात नाही. मला माघारी जायचं आहे. इथं नाही, इथं सगळ्या कौशल्या मी आमच्याकडनं सांगायला लागलो आहे का. काही शब्द दुरापास्त झाले महाराज. रामायणामधून कैकई हा शब्द आपल्याला सहन होत नाही. रावण हा शब्द आम्हाला सहन होत नाही. सत्ता आणि संपत्ती एवढं असूनही त्याचं जीवन धन्य झालं असं कुठेही लेखी आपल्याला दिसून येत नाही. एक वाक्य सांगतो. सत्ता
आणि संपत्ती आली की धन्यता येते असं होत नाही. हा, असं होईल कसं सांगतो. सत्ता आली म्हणजे संपत्ती आणता येईल, किंवा संपत्ती आली म्हणजे सत्ता आणता येईल. हे दोन्ही जरा बारकाईने ऐका. सत्ता आली म्हणजे संपत्ती आणता येईल, किंवा संपत्ती आली म्हणजे सत्ता आणता येईल. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर सत्ता आली की संपत्ती आणता येईल. कधी कधी लोक म्हणतात अहो त्याच्याकडे काही नव्हतं, हो अध्यक्ष झाल्यापासून फिरायला लागलाय गाडीत, बरोबर आहे ना, म्हणजे सत्तेमुळे संपत्ती आली असं आहे. किंवा दुसरंही वाक्य बोललं जातं, संपत्ती आली की सत्ता आणता येईल. नाही हो, तो येऊ शकत नव्हता, पैशाच्या जोरावर निवडून आला, हेही बोलता येईल. म्हणजे संपत्तीने सत्ता आणता येईल किंवा सत्तेने संपत्ती आणता येईल, पण सत्ता आणि संपत्ती एकत्रित झालं तरी धन्यता येते असं मात्र होत नाही. जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज असं तुमच्या जीवनात काय घडलंय की तुम्ही धन्य झालो असं म्हणता? सत्ता मिळाली, संपत्ती मिळाली असं काही दिसून येत नाही, प्रपंचातलं काही मिळालं असं काही दिसून येत नाही, तरीही तुम्ही स्वतःला धन्य म्हणता. काय असं घडलं? महाराज सांगतात, आजचा दिवस, आजची वेळ, आजचा काळ माझ्या दृष्टीने अत्यंत धन्य आहे. त्याचं एकच कारण आहे, अभंगाचं पहिलं धन्य काळ संत भेटी, 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 धन्य काळ संत, धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. महाराज सांगतात, माझ्या जीवनामध्ये आजचा दिवस, आजची वेळ, आजचा काळ अत्यंत धन्य आहे. का? महाराजांनी धन्य नेमकं म्हटलं कशाला? महाराजांचा धन्य या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय आहे? बरं, मराठी भाषा अशी गमतीची आहे. धन्य झालो हा शब्द खरा तर परमार्थाचा वाचक असताना कधी कधी हा शब्द इतका विचित्र पद्धतीने वापरला जातो. आपण एखाद्याला बोलवलं आणि तो जर वेळेवर नाही आला तर माणसं बसल्या बसल्या म्हणतात, आता धन्य झालो बाबा, बरोबर आहे. आता वेळेवर न येणं आणि धन्य झालो याचा काय संबंध आहे मला सांगा. म्हणजे आपण बऱ्याचदा, मला तर असं वाटतं, म्हणजे माझ्यापेक्षाही आपण सुज्ञ, मला तर वाटतं आपण आपल्या मराठी भाषेतल्या कित्येक शब्दांचं अवमूल्यन करतोय असं मला वाटतं. अवमूल्यन करतोय, बरेच शब्द आपण अवमूल्यन करून टाकतो. एकच, खरं तर तो शब्द इतका महत्त्वाचा असतो. बघा, भाव हा शब्द किती महत्त्वाचा आहे. भाव या शब्दाचा अर्थ श्रद्धा, भाव या शब्दाचा अर्थ निष्ठा, भाव या शब्दाचा अर्थ प्रेम, हे किती महत्त्वाचं आहे. पण कधी कधी माणसं अशी गमतीने, एका आमच्या गावाकडे भजन असायचं पंचपदीचं, त्या 8 वाजताचं भजन 9 वाजले तरी सुरू होईना. मी म्हटलं अहो का, कसं काय? म्हणले नाही पकवायच्याच येईना. म्हणलं कसं काय येईना? त्या अलीकडे फार भाव खायला लागला. हे बघा कुठल्या कुठं लावतात शब्द, कुठला कसं काय? म्हणलं कसं काय भाव खायला? त्यानेही कीर्तन सुरू केलेत. म्हणजे असं होतं कधी कधी. हे आता कंसातलं आहे, पण आता जाऊ द्या महाराज, काय बोलावं त्याच्या संबंधाने, अशी परिस्थिती आहे. पण नाही, म्हणून मला आता तेच बोलायचं होतं. खरं तर मी त्याच मुद्द्यावर येणार होतो, म्हणून मी पहिला मुद्दा मांडला माझा पहिला. कारण मी जे बघतोय तुम्हाला नाथ महाराज, मी जे पाहतोय खूप लहानपणापासून, मी अनेक वेळेला बोललो, यांना सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कधी कधी आवर्जून आळंदीला जायचो सागर महाराज, ते फक्त नाथ महाराजांना पाहण्याकरता.
नाथ महाराजांना पाहण्याकरता जायचो. म्हणजे मी वैयक्तिक मी जायचं. याचं कारण आपल्या जीवनामध्ये माणसाने किती सत्वशील असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ महाराज आहे. उत्तम उदाहरण मी जे त्यांना आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो आहे. कधी नाही आपण जी सेवा घेतली त्याच्याशी किती प्रामाणिक असावं त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. मला थोडं पुढं बोलायचं आहे. भाव हा शब्द खरं तर इतका महत्त्वाचा आहे पण अन्य ठिकाणी आपण वापरतो. मला धन्य या शब्दाचा विचार मांडायचा आहे. धन्य आता बरं भाव हा शब्द तिथंच वापरला जातो असं नाही. मला परवा एक नवीनच ऐकायला मिळालं. म्हटलं का हो ते म्हटले अहो महाराज त्या महाराजांची तारीख मिळेना. म्हटलं कशी काय मिळेना. म्हटले भाव वाढलाय. आता इथंही आलं ना इकडेही आलं इकडेही घेतो की जर आमच्यावरही घेतो आता तुमच्यावरच कशाला सगळं अशी परिस्थिती आहे. खरं तर भाव हा शब्द किती महत्त्वाचा असतो पण किती विचित्र पद्धतीने वापरला. धन्य हा शब्द परमार्थाचं वाचक आहे. मग धन्य हा शब्द जर महाराजांनी या अभंगामध्ये वापरला असेल महाराजांच्या जीवनामध्ये संत भेटीमध्ये महाराज म्हणतात मी धन्य झालो म्हणजे नेमकं काय असं काय घडलं महाराजांच्या जीवनात. म्हणजे त्यांचं घर नवीन बांधलं गेलं संतांच्या भेटीमुळे म्हणून धन्य म्हणायचं किंवा महाराजांना देहू नावाच्या गावामध्ये खूप मान मिळायला लागला संतांच्या भेटीमुळे म्हणून धन्य म्हणायचं. संतांच्या भेटीत असं काय महाराजांच्या जीवनात घडलं की महाराज म्हणतात मी धन्य झालो. असं काय घडलं नेमकं अशी काय स्थिती झाली कोणती व्यावहारिक अवस्था सुधारली की महाराज असं धन्य झालो असं म्हणतात. मला असं वाटतं की धन्य हा शब्द क्रियेचा वाचक नाही. धन्य हा शब्द मनाचा वाचक आहे. पाहतो मानसिक स्थितीचा वाचक आहे. धन्य हा शब्द शारीरिक क्रियेचा वाचक नाही आहे. आम्ही कोणती शारीरिक क्रिया केली त्याच्यावर धन्यता ठरत नाही. आमची कोणती मानसिक भावना आहे त्याच्यावर धन्यता ठरते. मी आपल्याला त्याचा खुलासा करतो. तत्वज्ञानामध्ये धन्य शब्दाचा विचार फार वेगळा आहे. आपण पंचदशी नेहमी ऐकतो. पंचदशीकारांनी असं चिंतन केलंय आत्मानुभूती प्राप्त होणं प्रतीतीला येणं याला धन्य म्हणा. ब्रह्मानंद स्पष्ट प्रतीतीला येणं याला धन्य म्हणा. आत्मस्वरूपाचं अज्ञान निवृत्त होणं याला धन्य म्हणा. संसारिक दुःख निवृत्त होणं याला धन्य म्हणा. काही कर्तव्य शिल्लक न राहणं याला धन्य म्हणा. काही प्राप्तव्य शिल्लक न राहणं याला धन्य म्हणा. निरंकुशात तृप्ती प्राप्त होणं याला धन्य म्हणा. आता ऐका पंचदशीतले श्लोक. धन्य होम स्वात्मानम अंजसा वेदमी. धन्य होम ब्रह्मानंदो विभाति मे स्पष्टम. धन्य होम स्वस्य अज्ञानम पलायितम क्वापि. धन्य होम संसारिकम दुःखम न विक्षेद्य. धन्य होम कर्तव्यम मे न विद्यते किंचित. धन्य होम प्राप्तव्यम सर्वम अद्य संपन्नम. धन्य होम तृप्तिर्मे कोपमा भवेल लोके. धन्य होम धन्य पुनर्धन्य धन्य. विठाला पंचदशीकारांनी असा 7 पद्धतीने विचार केलेला आहे. मला सगळ्या मुद्द्याचा विस्तार करायला गेलो तर फार माझी वेळ जाईल परंतु धावतं त्याचं अवलोकन करून पुढे जातो. काही कर्तव्य शिल्लक न राहणं हे धन्यतेचं वाचक आहे किंवा काही प्राप्तव्य शिल्लक न राहणं हे धन्यतेचं वाचक आहे. चौथी याचे ठाई काहीच करणे नाही. हे मी केलं पाहिजे असं कर्तव्याचं काही बंधन जिथं शिल्लक राहत नाही ती जी अवस्था येते त्या अवस्थेला धन्य म्हणा. याचं कारण असं आहे देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल या स्थितीमध्ये गेल्यामुळे या देहाने हे कर्म केलं पाहिजे असं कोणतंही बंधन महात्म्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. आणि असं कर्माचं कोणतंही बंधन शिल्लक न राहणं ही जी स्थिती आहे त्याला धन्य म्हणा. एक विचार. दुसरा विचार सांगू. काहीही प्राप्तव्य शिल्लक राहिलं नाही. मला हे प्राप्त झालं पाहिजे अशी कोणतीही इच्छा शिल्लक राहिली नाही. नारदांचं भक्तिसूत्र मी अनेक वेळेला सांगतो. यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न रमते न द्वेष्टि न उत्साही भवति यल्लब्ध्वा पुमान सिद्धः भवति तृप्तः भवति अमृतः भवति. बस अशी स्थिती झाली की आता काही प्राप्त करावं असं राहिलं नाही. काही मिळवावं असं राहिलं नाही. रामायणात एके ठिकाणी उल्लेख असा आहे शबरी आणि प्रभू रामचंद्रांची गाठ जेव्हा पडते. आता मोठा विस्तार आहे. खरं तर मी अनेक वेळेला एक वाक्य सांगत असतो. राम अवताराला आले रावणाला मारण्याकरता अवताराला आले हे जितकं खरं आहे तितकंच राम अवताराला का आले शबरी कोणाही जगाला कळावी म्हणून अवताराला आले हे तितकंच खरं आहे. जर राम अवतार झाला नसता तर कीर्तनात शबरीचं नाव निघालं असतं का महाराज. हे रामचंद्र प्रभूंचं काम आहे. आता ऐका. जेव्हा शबरी आणि प्रभू रामचंद्रांची गाठ पडते भेट झाल्यानंतर शबरी अग्निकुंडामध्ये उडी टाकायला निघते तेव्हा प्रभू रामचंद्र विचारतात का अग्निकुंडामध्ये उडी टाकायला निघालीस. शबरीने सांगितलं प्रभू
मला जे प्राप्त करायचं आहे ते आता प्राप्त झालं, आता तुम्हाला भेटल्यानंतर आता काही प्राप्त करायची इच्छा शिल्लक राहिली नाही, तर राहून तरी काय करायचं आहे, म्हणून अग्निकुंडात उडी टाकायला निघाली. म्हणजे प्राप्तव्य शिल्लक न राहणं ही धन्यता आहे. निरंकुशा तृप्ती येणं ही धन्यता आहे. जगद्गुरु तुकोबराय या निरंकुशा तृप्तीमध्ये आहेत. मी पुन्हा पंचदशीतले 2 शब्द सांगतो. सांकुशा तृप्ती वेगळी आणि निरंकुशा तृप्ती वेगळी. काही कालापुरतीची तृप्ती त्याला सांकुशा म्हणा आणि कायम स्वरूपाची तृप्ती त्याला निरंकुशा म्हणा. तुकोबराय या निरंकुशा तृप्तीत आहेत. म्हणून महाराज सांगतात, ही जी निरंकुशा तृप्ती आमच्या जीवनात प्राप्त झाली ती संतांच्या भेटीमुळे प्राप्त झाली, म्हणून धन्य काळ संत भेटी. हा एक विचार. तरी माझ्या मनात आणखीन एक प्रश्न आहे, ऐका, मी त्या भोवतीच फिरतो. धन्य काळ संत भेटी असं म्हटलेलं जर असेल तर हे काळ शब्द का वापरला महाराजांनी? हा काळमध्ये शब्द का घातला? धन्य संत भेटी पायी मिठी पडली तो झालं असतं ना. हा काळ शब्द वापरून महाराजांना याच्यात काय सांगायचं आहे? बरं, या प्रमाणाचा अर्थ माझ्या दृष्टीने असा होतो. तुकाराम महाराज असं सांगतात, संतांची भेट ज्या काळामध्ये झाली तो काळ माझ्या जीवनामध्ये धन्य झाला, असा अर्थ झाला. संतांची भेट ज्या काळामध्ये, आता हा काळ शब्द वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ या दृष्टीने घ्यायचा, अनुकूल काळ, प्रतिकूल काळ या दृष्टीने घ्यायचा, का सत्य काळामध्ये ज्या स्थितीमध्ये महाराज आहेत तो काळ घ्यायचा, असं विस्ताराने भरपूर चिंतन आहे. पण ऐका, हा जो काळ आहे, ज्या क्षणामध्ये संतांची भेट झाली, महाराज सांगतात तो काळ धन्य आहे. काळाला धन्यता का देतात महाराज? काळच धन्य झाला असं का म्हणतात? माझ्या दृष्टीने त्याची 3 कारणं आहेत. ऐका, एक कर्मशास्त्रातून आहे, एक ज्ञानशास्त्रातून आहे आणि एक भक्तिशास्त्रातून आहे. मी वाक्य सांगतो, नाही पटलं तर उदाहरण देतो, नाही पटलं तर प्रमाण देतो आणि मग पुढचा मुद्दा सांगतो. मला हे सगळं सांगायचंच आहे. हे सांगायचं आहे म्हणण्यापेक्षा हे सगळं तुम्हाला ऐकायचंच आहे. याचं कारण ही तारीख 4 वर्षापूर्वीची आहे, त्यामुळे इतकं सगळं ऐकावंच लागणार आहे. मी आता 4 वर्ष झाला अभ्यास केलेला, काय मग वाया घालवायचा का? आता तारीख घेतल्यापासून अभ्यासाला लागलो ना आम्ही महाराज, मग ते करावं लागेल ना, तुम्हाला ऐकावं लागेल. त्यामुळे कीर्तन कितीला सुटेल? जागराचं कीर्तन आहे आणि आमच्याकडे जागराच्या कीर्तनाला असं म्हणतात, रात्रभर कीर्तन करणं त्याला जागराचं कीर्तन असं आमच्याकडे फडावर म्हणतात. तुम्ही आता फड करायलाच बोलवलं तरी इलाज नाही, आता त्याला इलाज नाही. ऐका, मी थोडासा विस्तार करतो. काही नाही, मला काळ या शब्दाच्या संबंधाने बोलायचं आहे. असं का महाराज म्हणतात? मी कर्मशास्त्रातून एक कारण सांगतो, बारीक आहे का? काही नाही, कर्मशास्त्रातले नियम सगळे सांगण्यात वेळ घेत नाही, पण कर्मशास्त्राचा विषय असा आहे, प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम आहे. सगळ्यांना पटण्यासारखा आहे. मला सांगा, कोणीतरी नशीब बदलू शकलं का? कोणीतरी प्रारब्ध बदलू शकलं का? प्रारब्ध बदलविता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम आहे. पण मी पुढलं वाक्य सांगतो, प्रारब्ध बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे, पण संतांची भेट झाली की प्रारब्धच बदलून जातं, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. कळलं का? पहा, संतांची भेट झाली की प्रारब्ध बदलून जातं, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. तो म्हणाला, असं कुठं घडलं? सगळ्यांच्या माहीत असलेला दृष्टांत आहे, धावता सांगतो. सच्चिदानंद बाबा गेले, त्यांची बायको सती जाण्याकरता निघाली. जात असताना तिनं ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं आणि तिनं विचार केला, आपल्याला सती जायचं आहे, म्हणजे चितीत उडी टाकायची. सच्चिदानंद बाबा गेले म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपलं, ते गेले. प्रारब्ध संपलं, ते गेले. त्यांची पत्नी सती जाण्याकरता निघाली. जात असताना तिने विचार केला, ज्ञानोबारायांचं दर्शन घ्यावं, समोर एक महात्मा बसलेला आहे, आपल्याला तर चितीत उडी टाकायचीच आहे, पण जाता जाता एका महात्म्याचं दर्शन घ्यावं, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला गेली. पाया पडली, ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. ती रडायला लागली. ज्ञानोबारायांनी डोळे उघडले. कारण सगळ्यांना माहीत आहे, धावतो बोलतो. का रडायला लागली? तिने सांगितलं, माऊली तुमचा आशीर्वाद ऐकून मला दुःख झालं म्हणून मी रडायला लागली. ज्ञानोबारायांनी सांगितलं, लोकांना आशीर्वादाचा आनंद होतो आणि तुला दुःख झालं. बरं, हा आशीर्वाद तू मागितलेला नाहीये, मी स्वतःहून दिलाय. एक वाक्य सांगू, गुरूंकडून आशीर्वाद स्वतःहून यावा लागतो, आपण मागायचा नसतो. माणसं आम्हाला घरी घेऊन जातात, आमचा हात तेच उचलतात आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवून घेतात, असं असतंय बाई कुठं. ज्ञानोबारायांची भाषा ऐकायची झाली तर ऐसी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा. मग श्री गुरु अपैसा, ज्ञानोबाराय बोलतात, अपैसा आपण होऊन भेटीची का, मग लावून या हात कुरवाळीला माता सांगितलेली चिंता न करावी. अपैसा, अहो कर्मसाम्य दशा झाल्यानंतर गुरु भेट व्हावी अशी इच्छा करायची गरज नाही, गुरु भेटतातच, पण त्याला कर्मसाम्य दशा व्हावी लागेल ना. बरं, घरी गेल्यानंतर काय मागावं, काही मागत राहतात. कधी कधी काय, मी कॉलेजमध्ये होतो,
2003ला LLB करत होतो नाथ महाराज बार्शीमध्ये. आणि मग आम्हाला ते शिष्य परिवार अनेकांच्या घरी जावं लागायचे. एका घरी मला घेऊन गेले. माझं काही तेव्हा लग्न वगैरे झालेलं नव्हतं. आणि घरी घेऊन गेले. ते सगळी पूजा वगैरे केली, पाया पडायला लागले. त्यांच्यातला एक 25-30 वर्षाचा मुलगा माझ्या पाया पडायला आला. त्याच्या वडिलांनी सांगितलं, महाराज हिच्या डोक्यावर हात ठेवा. मी म्हटलं नको. नाही ठेवा हात. मी म्हटलं आपले हात माहीत आहेत कसे आहेत, कशाला उगा दुसऱ्याच्या डोक्यावर ठेवायचे. मी म्हटलं नको काही नको. तो म्हटलं नाही महाराज ठेवा. मी म्हटलं हो का. तो म्हटलं नाही याचं लग्नच झालं नाही. मी म्हटलं माझंच झालं नाही, त्याला काय आशीर्वाद देत बसू. हे कुणाला काय मागावं, कशा करता मागावं हे कळालं पाहिजे महाराज. तर आता ज्ञानोबांनी सांगितलं मी आशीर्वाद दिलाय, स्वतःहून दिलाय, आणि तू म्हणते की मला दुःख झालं. काय दुःख झालं. तिनं सांगितलं माऊली ती चिता पहा माझ्या पतीची आहे. माझे पती गेलेले आहेत, मी सती जायला निघाली आहे, आणि तुम्ही आशीर्वाद देता सौभाग्यवती भव. हे कुठं लावायचं. तिनं पोट बोलता बोलता एक पुढलं वाक्य बोलली, माऊली माझे पती गेल्याचं जितकं दुःख आहे त्याच्यापेक्षा सुद्धा संतांच्या मुखातले शब्द आज खोटे होतात याचं जास्त दुःख आहे. ज्ञानोबांनी सांगितलं मी आशीर्वाद दिला म्हणजे मी नाही, बोलविता धनी वेगळाच. पंचदशिकार सांगतात के नापी देवेन हृदयी स्थिती आहे. कुणीतरी आतमध्ये आहे, ते सगळं करतोय. चाले हे शरीर कोणाची असते. ज्ञानोबांनी विचारलं तुझ्या नवऱ्याचं नाव काय. तिने सांगितलं सच्चिदानंद. ज्ञानेश्वर महाराज हसायला लागले. तिने विचारलं काय झालं असायला. ज्ञानोबा सांगतात सच्चिदानंद हे नाव सांगते जे सत असतं, चित असतं, आनंद असतं, ते नित्य आणि पूर्ण असतं, ते कधी मरत नसतं. आणि तो मेला म्हणते. आपल्याजवळ कमंडलूमधलं ते पाणी घेतलं, सच्चिदानंदांच्या अंगावर शिंपडलं आणि सांगितलं कुठं निघालात. उठा म्हटल्याबरोबर मेले माणूस जिथं उठवी. कथा सगळ्याला माहिती आहे. आता माझं पुढचं बोलणं आहे का. सच्चिदानंद बाबा जाणं म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपणं. पण ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांची गाठ पडली की गेलेले सच्चिदानंद बाबा पुन्हा जिवंत होतात. म्हणजे प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठ्ठल एक विचार. दुसरा विचार वेदांतातून असा आहे. ज्ञानशास्त्र असं सांगतं की आमची आम्हाला जाणीव करून देणारे संत आहेत. कारण ते ज्ञान पैगा बरवी तरी बनियाठी आणावी तरी संता या भजावे सर्वस्वेशी. ही जर ज्ञानोबांची भाषा ऐकली तर आम्हाला जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते संतांकडे जावं लागेल. आमची आम्हाला जाणीव करून देणारी संत आहेत. मुळात आम्हाला जाणीव का नाही. जुनाड जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे गोपले होते पारिकपणे ठाव चरणे चुकविला कशी जाणीव होईल. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संतांच्या मुखाने ही खरी जाणीव होणार आहे. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा भक्तिशास्त्रातून भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची भेट संतांच्या भेटीतच होते. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. या सगळ्या प्रमाणावरून आपल्या लक्षात येतं प्रारब्ध बदलविण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. एक स्वस्वरूपाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. दोन सगुण असलेल्या पांडुरंगाची भेट करून देण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. तीन तुकाराम महाराज सांगतात धन्य काळ संत भेटी. काय केलं. पायी मिठी पडली तो. संतांच्या पायाला मिठी मारली. हे पायाला मिठी मारली हा शब्द काय आहे हो. पाय या शब्दाचा अर्थ आहे उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देनं भन्यते. श्रेष्ठ माणसाचं स्वरूप हे त्याच्या पायाने व्यक्त केलं जातं. पायाला मिठी मारली याचा दुसरा अर्थ घ्यायचा झाला तर अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संतांच्या पायाला आम्ही मिठी मारली. तुकाराम महाराजांना विचारलं महाराज पायाला मिठी मारल्यामुळे काय झालं. महाराज सांगतात सगळ्या गाठी निघून गेल्या. अभंगाचं दुसरं संदेहाची सुटली गाठी. 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 झालो पोटी शीतळ. झालो पोटी शीतळ. संदेहाची
शीतळ झालो पोटी शीतळ संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ संदेहाची सुटली गाठी. आता ही गाठी नेमकी कोणती आहे? गाठी या शब्दाचा अर्थ काय? उपनिषदामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गाठीचं किंवा ग्रंथीचं चिंतन केलेलं आपल्याला दिसून येतं. मला आपल्याला थोडकं बोलून पुढे जायचं आहे. चिताची गाठ असते, विकाराची गाठ असते, विकल्पाची गाठ असते, 3 गुणांची गाठ असते, प्रारब्धाची गाठ असते, संशयाची गाठ असते, जाऊ द्या लग्नाची तरी गाठच असते. म्हणजे या सगळ्याचा विचार केला तर महाराज सांगतात तुका म्हणे सोडिल्या गाठी. आमच्याकडे आणखीन एक माणूस असा शांत बसलेला असायचा, कुठेही गेलं की शांत. मला कळे ना, मी त्यांना शेजारच्यांना विचारलं ते फार शांत आहेत का? म्हटलं नेहमी शांत असतात ते म्हटलं महाराज तुम्हाला माहित नाही ते आतल्या गाठीचं आहे. म्हटले कुठून काढलाय कोणास ठाऊक हा शब्द, तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही मला. सातारा भागामध्ये मला वाटायला लागले एखाद्या डॉक्टरला लाख रुपये द्यावे ना आतली गाठ शोधून काढ, कुठं असतं काही कळत नाही महाराज. पण महाराज सांगतात आम्ही सगळ्या गाठी सोडल्या, तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. ही संशयाची गाठ कोणती आहे? संशय शब्दाचा अर्थ असा आहे एका विशेषामध्ये विरुद्ध 2 विशेषणाचं ज्ञान होणं, याला म्हटलं जातं संशय. स्थानोर्वा पुरुषोर्वा, स्थानोर्नवा पुरुषोर्नवा, प्रमाण संशय, प्रमेय संशय, आत्मविषयक संशय, अनात्मविषयक संशय. या अभंगाच्या संबंधाने मला वाटतं 3 संशयाचा विचार करता येईल. कोणकोणते? नीट आहे का? पहिला, जीव परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे? हा पहिला संशय. परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे? हा दुसरा संशय. आणि संपूर्ण जगत सत आहे का असत आहे? हा तिसरा संशय. 3 संशय डोळ्यासमोर घ्या. साधारण माझ्या माहितीप्रमाणे साधक अवस्थेमध्ये परमार्थामध्ये हे प्रश्न पडतातच आपल्याला. जीव परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे? याला भिन्न म्हणायचं का अभिन्न म्हणायचं? जर अभिन्न म्हणावं तर आम्हाला कितीतरी भिन्नता दिसून येते. विचारसागरामध्ये तर तो तक्ताच केलाय. जीव म्हणजे काय आणि ईश्वर म्हणजे काय तक्ता केलेला आहे. बरं, अभिन्न म्हणावं तरी अडचण आहे आणि भिन्न म्हणावं तरी अडचण आहे. नाही, जीव हा परमात्म्याहून भिन्न आहे असं म्हणावं तर तुकोवरांचे शब्द आहेत, तुका म्हणे कैची किवन कोटे जीव निराळा. मग काय नेमकं करायचं? तर याचा विचार करत असताना आपल्या लक्षात येईल की खरं पाहायला गेलं तर जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे, फक्त मायेच्या आवरणामुळे त्याला त्याच्यापासून वेगळं जाणवायला लागलं. याला वेगळं व्हायला कारण आहे ती केवळ माया, अविद्या, अज्ञान, असं वेदांतांनी उत्तर दिलं. म्हणजे जीव परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे? महाराजांच्या एका प्रमाणाने तो संशय संपून जातो. कैची किव कोठे जीव निराळा, संपलं. परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे? ज्ञानोबारांच्या एकाच प्रमाणाने विषय संपून जातो. तुझं सगुण म्हणू की निर्गुण? सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. किंवा तुकोबारा बोलतात सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी येले, संपलं. आता तिसरा मुद्दा घ्या. संपूर्ण जगत सत म्हणायचं का असत म्हणायचं? तुकोबारांचं एकच प्रमाण देतो. रज्जू सर्पाकार भास येले जगडंबर. भास येले. आमचे गुरुजी असं सांगायचे, जग केलं म्हणायचं, झालं म्हणायचं का भासलं म्हणायचं? केलं म्हटलं की आरंभवाद, झालं म्हटलं की परिणामवाद, आणि भासलं म्हटलं की विवर्तवाद. आरंभवाद म्हटलं की नैयायिक, परिणामवाद म्हटलं की सांख्य, आणि विवर्तवाद म्हटलं की वेदांत. विठ्ठल सांगतात सगळे संशय संपले. संदेहाची सुटली गाठी. संशय सगळे संपले. कारण नाथरायांचे शब्द आहे, संशयावरी थोर आणि पाप नाही घोर. त्यामुळे आता महाराज म्हणतात काही संशय राहिले नाही. झालो पोटी शीतळ. शीतळ या शब्दाचा अर्थ शांत, किंवा शीतळ या शब्दाचा अर्थ मोकळा. मोकळे मन, याची गुणी संपन्न. भागवतामध्ये एके ठिकाणी वर्णन असं केलं जातं, सगळ्या गोपिका एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारायला लागल्या, कृष्णा आम्ही एवढं तुझ्यावर प्रेम करतो, तो आमच्याकडे डुंकुनी पाहत नाही, पण ही बासरी मात्र हातातली काही सोडत नाही. का रे बाबा? भगवंतांनी सांगितलं ती बासरी मला फार आवडते. का आवडते?
भगवंतांनी त्याची 3 कारणं सांगितली. पहिलं कारण, मी वाजवल्याशिवाय वाजत नाही म्हणून आवडते. दुसरं कारण, जेव्हा जेव्हा बोलायचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा ती मधुरच बोलते म्हणून आवडते. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण, या बासरीमध्ये इथून तिथून कसलीही गाठ नाही म्हणून आवडते. लक्षात घ्या. झालो पोटी शीतळ. महाराज सांगतात आम्हाला संतांची भेट झाली, आम्ही धन्य झालो. याचं पहिलं कारण संदेहाची सुटली गाठी. धन्य झालो याचं पहिलं कारण संदेहाची सुटली गाठी. दुसरं कारण झालो पोटी शीतळ. एवढंच घडलं नाही तर या संतांच्या वचनरूपी प्रसादाने काय घडलं, अभंगाचं 3रं चरण. भव नदीचा झाला तारा, 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 भव नदीचा झाला तारा. या उत्तरा प्रसादे, या उत्तरा प्रसादे, संध्याची सुटली गाठी, संध्याची सुटली गाठी. या उत्तरा प्रसादे, या उत्तरा प्रसादे, संध्याची सुटली गाठी, संध्याची सुटली गाठी. विठोबार कुमारी, 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 विठोबार संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. विठाला 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 धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. जगद्गुरु पवारांच्या या अभंगाचा विचार करत असताना पहिल्या 2 चरणाचा विचार आत्तापर्यंत आपण करून आलो. संतांच्या भेटीच्या काळाला महाराज धन्य म्हणतात. का धन्य म्हणतात? एक उत्तर आपल्याला मिळालं, संदेहाची सुटली गाठी. दुसरं उत्तर मिळालं, झालो पोटी शीतळ. तिसरं उत्तर असं दिलंय, भव नदीचा झाला तारा. या उत्तरा प्रसादे. संतांच्या भेटीला काळाला धन्य का म्हटलं तर भव नदीचा झाला तारा. हे भव नदी असा जो शब्द वापरला का नाही, हे भव म्हणजे काय? संसार. आणि त्याला उपमा कशाची दिली? नदीची. संसाराला नदीची उपमा देण्याचं कारण काय? संसार आणि नदी याच्यामध्ये असं काय साम्य आहे की महाराज भव नदी म्हणतात? काहीतरी साम्य असावं ना. उपमा अलंकारामध्ये सादृश्यता असावी लागते, बरोबर आहे? काहीतरी सादृश्यता असावी लागते. नदीमध्ये आणि संसारामध्ये काय सादृश्यता आहे? एक 2-3 सादृश्यता सांगतो, ऐका.
नदी कोणाकरता ही प्रवाहित व्हायचं थांबत नाही. कोणाकरता थांबली का नदी? नाही. जरा पुढलं बोलू. संसार कोणाकरता थांबला? कोणाकरता थांबला? आम्ही लहानपणी आमच्या वडिलांच्या बरोबर काही परंपरेतल्या गावांमध्ये जायचं. आता ते जुनी लोक भेटायची. मग गेल्यानंतर ते जुनी लोक आमच्या वडिलांना म्हणायचे, अहो दादा, मी आहे म्हणून हे सगळं घर चाललंय, मी आहे म्हणून सगळं हे चाललंय, मी गेल्यावर कळेल. आमचे वडील म्हणायचे, तू जाऊन बघ, काही काळजी करू नको. लोकांना विनाकारण अहंकार असतो. मी आहे म्हणून चाललंय, माझ्यामुळे चाललंय, काही नाही. आपण गेल्यानंतर चालत राहत असतं. पिचेशे आया आगे ढकाया चालूच आहे. आजा गेला, पणजा गेला, बाप मसनात गेला, देखत देखत नातो बनतो तोही तैसा झाला. अशी स्थिती आहे संसाराची. याचा अर्थ नदी कुणाकरता थांबत नाही, तसा संसार कुणाकरता थांबत नाही. भव नदी एक. आता दुसरं सांगतो. नदी दुथडी वाहते, तसा संसार सुद्धा दुथडी वाहतो. नदीला जशा दोन थडी म्हणजे दोन तीर असतात, तसं संसाराचे सुद्धा दोन तीर आहेत. एक जन्माचा तीर आहे आणि दुसरा मरणाचा तीर आहे. आणि याच्यातून हा संसार वाहत असतो. म्हणून भव नदी दोन. आणखीन एक सांगतो. नदी उताराला धावत असते, खालाला धावे पाणी. ज्ञानोबा बोलतात, नदी उताराला धावते, तसा संसार सुद्धा कायम अधपतनाकडे धावतो. म्हणून भव नदी तीन. आणखीन एक सांगतो. जसं यमुना सारख्या नदीमध्ये कालियासारखा सर्प आहे, तसा या संसार रूपी नदीमध्ये काम क्रोधाधिक सर्प आहेत. म्हणून भव नदी. विठाला विठाला मला सांगतात, भव नदीचा झाला तारा. या उत्तरा प्रसादी. तारा या शब्दाचा अर्थ आम्ही तरुण गेलो. ही संसार रूपी नदी आम्ही तरुण गेलो, पलीकडे पोहोचलो. या उत्तरा प्रसादी. हे फार महत्वाचं आहे. या उत्तरा प्रसादी. उत्तरा या शब्दाचा अर्थ वचन. उत्तरा या शब्दाचा अर्थ वचन. त्या वचनाला महाराजांनी शब्द ठेवलाय प्रसाद. थोडं पुढे बोलू. संतांच्या मुखातून येणारं वचन म्हणजे ते केवळ वचन नाही, तर तो एक प्रसाद आहे. माझं नीट ऐका. संतांच्या मुखातून येणारा कोणताही शब्द हा शब्द नाही, तर तो एक प्रसाद आहे. कोणताही शब्द असो. याचं कारण काय हो? याचं एक साधं कारण सांगतो. मुळात आहारशास्त्राने प्रसाद कशाला म्हटलं? जे निर्दुष्ट अन्न असतं त्याला प्रसाद म्हटलं जातं. ज्याच्यात कोणताही दोष नाही त्याला प्रसाद म्हटलं जातं. तसं संतांच्या मुखातून येणारं वचन हे प्रसाद का आहे? कारण त्या वचनामध्ये कोणताही दोष नाही, म्हणून त्याला म्हणायचं आहे प्रसाद. विठ्ठल काय काय झालं आतापर्यंत पहा. या उत्तरा प्रसादे आम्ही भव नदी तरुण गेलो. म्हणजे काय? त्यांनी दिलेलं जे काही सहज बोलणे हितोपदेश, त्यांच्या मुखातून आलेला सहज शब्द हा आम्हाला संसारूपी नदी तरुण जाण्याकरता अगदी कारणीभूत ठरला. कित्येक उदाहरणं या संबंधाने दिली जातात. संतांच्या मुखातून आलेली सहज शब्द सगळ्या संतांच्या चरित्राच्या संबंधाने आपल्याला मांडता येण्यासारखे आहेत. त्यांच्या मुखातून आलेल्या सहज शब्दातून आम्ही आमचं जीवन तरुण गेलो. महाराजांना विचारलं, महाराज या संतांच्या भेटीत आणखीन काय झालं? काय काय झालं ते पहिल्यापासून सांगतो. संतांची भेट झाली. पहिली गोष्ट, संदेहाची सुटली गाठी. संतांची भेट झाली. दुसरी गोष्ट, झालो पोटी शीतळ. संतांची भेट झाली. तिसरी गोष्ट, भव नदीचा झाला तारा. संतांची भेट झाली. चौथी गोष्ट, या उत्तरा प्रसादे म्हणजे त्यांच्या मुखातून येणारं वचन हा एक आम्हाला प्रसाद झाला. आता काय झालं? महाराज सांगतात, भव नदी तरुण गेल्यामुळे, दुःख निघून गेल्यामुळे आता आमच्या जीवनामध्ये मांगल्याशिवाय काहीच राहिलं नाही. आणि हे तरी कुणी दिलं? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे मंगळता, तुका म्हणे मंगळता, तुका म्हणे मंगळता, तुका म्हणे मंगळता, तुका म्हणे मंगळता,
संदेहाची सुटली गाठी कोण संदेहाची सुटली संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो झालो पोटी शीतळ झालो पोटी झालो पोटी झालो झालो पोटी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी झालो झालो पोटी शीतळ झालो 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 पोटी शीतळ झालो 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 पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संध्याची सुटली गाठी सुटली गाठी तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी आता कोण दाता याहुनी हे आता म्हणजे नेमकं कधी तुकाराम महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये आता मांगल्य आलं हे आता म्हणजे काय आता हा शब्द दोन पद्धतीने सांगतो तत्वज्ञानाने चिंतन असं केलंय मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त झालेले आहेत पण आवरण नावाचा दोष आणखी निवृत्त झालेला नाही आवरण नावाचा दोष ज्या क्षणी निवृत्त होतो तो क्षण माणसाच्या जीवनातला मांगल्याच्या दृष्टीने आता असतो आता मांगल्य आलं एक विचार दुसरं सांगू मी गमतीने अर्थ सांगत असतो आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे आमच्याकडे गावाकडे शाळेमध्ये एक शिपाई होता तो फार गमतीचा आता ते शिपायाचं असं असतंय की सुट्ट्या लागल्यानंतर शिक्षकांना सुट्टी असते विद्यार्थ्यांना सुट्टी असते पण मुख्याध्यापक आणि शिपायाला मात्र रोज शाळेत यावं लागतं ते काही नियोजन करण्याकरता रोज यावं लागतं आता मुख्याध्यापक त्यांच्या मनाचे मालक सकाळी येतील दुपारी येतील येणारही नाहीत कोण विचारायला लागले
पण शिकायला रोज यावं लागायचं. सकाळी 8 वाजता यायचं, 5 वाजता जायचं, कंटाळून जायचा. एके दिवशी तो 8 वाजता आला, ऑफिस उघडलं, झाडून काढलं. दिवसभर कोणी नसताना बसाय कंटाळा यायचा म्हणून त्यानं काय केलं, 9 वाजताच ऑफिसला कुलूप लावलं. 9 वाजता सकाळी, आणि दरवाजावर खडून लिहिलं, आत्ताच गेलो. कळलं का तुम्हाला? आता मला सांगा, मुख्याध्यापक जर 10 वाजता आले तर काय वाजतील? 2 वाजता आले तर? 2 दिवसांनी आले तर? कळालं का आता? नाही, आता तरी कळालं का? आता तुका म्हणे मंगळ आता. महाराज सांगतात, कोण दाता याहुनी? याहुनी दाता कोण? याहुनी या शब्दाचा अर्थ आहे संताहुनी कोण दाता. संताहुनी या शब्दाचा अर्थ आहे दुसरं संतांसारखं दाता कुणीच नाही. दाता असतील पण संतांसारखं नसतील. पुढे बोलतो, जीवही दाता आहे, देवही दाता आहे आणि संतही दाते आहे. काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने देतो तो जीव आहे, काहीतरी अगोदरच घेतो मग देतो तो देव आहे, आणि काहीही न घेता देत राहतात ते संत आहेत. जीव काहीतरी घेण्याकरता देतो, देव अगोदर घेसी तेव्हा देसी ऐसा असशी तो उधार. संत मात्र काहीही न घेता देत राहतात. एक म्हणून कोण दाता याहुनी. आता दुसरं सांगतो, भगवान सुद्धा ज्यांच्या दारामध्ये उभे राहतात आणि काहीतरी मागतात, आणि देवाला सुद्धा काही ना काहीतरी दान करण्याचं सामर्थ्य संतांकडे आहे, म्हणून कोण दाता याहुनी. भागवत वाचा, बळीराजाची आणि वामन अवतारातली कथा सगळ्याला माहीत आहे. मी ज्या परंपरेत आहे, माणकोजी बोधले महाराज हे नाव आपण ऐकून असाल किंवा महाराजांना महाराज सांगतीलही आपल्याला. वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या समकालीन परंपरा. पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं. विटोनी एकांती बोधिले म्हणून जगी नावं बोधले. बोधला म्हणे देवा तू मज बोधिले, आवडीने ठेविले नाम माझे. आमचं मूळगाव दामणगाव बार्शी तालुक्यात. माणकोजी बोधले महाराज तिथं राहत असत. पांडुरंगाला एकदा असं वाटायला लागलं की महाराजांच्या दानशूरतेची परीक्षा घ्यावी, कारण ते दातृत्ववान होते. कोणी येईल त्याला काही ना काहीतरी देत राहायचं. शास्त्र आम्हाला सांगतं, शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्थानम समाचरेल, लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिस्मरे. 100 कामं सोडा जेवण करा, 1000 कामं सोडा स्नान करा, लाखो कामं सोडा दान करा, आणि कोट्यावधी कामं सोडा हरिनाम घ्या. शास्त्राची भाषा आहे. लाखो कामं सोडा, रोज काही ना काही दान करायचं. भगवान पांडुरंगाने एका फकीराचं रूप धारण केलं आणि धामणगावला बोधले महाराजांच्या दारात सकाळच्या वेळेला आला. भिक्षाम देही म्हटल्याबरोबर माणकोजी महाराजांची एक भागीरथी नावाची सून गहू ज्वारी तांदूळ सुपामध्ये घेतलं आणि त्या फकीराला देण्याकरता आली. त्या फकीराने भागीरथीकडे पाहिलं आणि सांगितलं, भागीरथी मला हे गहू ज्वारी तांदूळ असलं काही चालणार नाही, मला जे मागायचं आहे ते फार वेगळं आहे, तू तुझ्या सासऱ्याला बाहेर पाठव. भागीरथी आतमध्ये गेली. माणकोजी बोधले महाराजांना म्हणायला लागली, बाबा कुणीतरी एक फकीर आलाय, तो तुम्हाला बोलवतोय, माझ्याकडून काही दान घेत नाहीये. महाराज बाहेर येतात, त्या फकीराकडे पाहतात आणि विचारतात, बोला काय पाहिजे. फकीरांनी सांगितलं, महाराज मी जे मागेल ते नक्की द्याल? हो नक्की देतो. मग नीट ऐका, मी फकीर आहे, मला एका जागेवर थांबता येत नाही, पण माझं वय झाल्यामुळे मला सेवा करणं होत नाही. मला तुमच्याकडे असं मागायचं आहे, तुमची जी आत्ताची भागीरथी नावाची सून आहे ना, ती सूनच मला माझ्या सेवेकरता दान करून टाका. महाराजांच्या अंगावर काठा उभारला. असं कुठं असतं का? सून कोणी दान करतं का? आणि सुनेला कोण दान मागतं का? महाराज आतमध्ये गेले, आपल्या बायकोला ममताईला विषय सांगितला. दोघं रडायला लागले. काय करावं कळेना. तेवढ्यामध्ये यमाजी माणकोजी महाराजांचा मुलगा भागीरथीचा पती तिथं आला. यमाजीने विचारलं, बाबा का रडायला लागलात? कोणीतरी दारात याचक आलाय, त्याला काय पाहिजे ते देऊन टाका ना. माणकोजी महाराजांनी सांगितलं, अरे यमाजी तो काय मागतोय माहिती आहे? तुझ्या बायकोला म्हणजे माझ्या भागीरथी नावाच्या सुनेला दान करा असं म्हणतोय. कसं होय म्हणून? यमाजी 2 मिनिटं शांत झाले. पण यमाजींनी सांगितलं, बाबा या घरातल्या सगळ्या वस्तूवर तुमचा अधिकार आहे. कोणती वस्तू दान करायची आणि कोणती वस्तू दान करायची नाही हे सांगण्याचा अधिकार आम्हा मुलांचा नाही. आम्हाला फक्त एक कळतं, आपल्या दारातून रिकाम्या हाताने कुणी जाऊ नये. मुलाचा आणि वडिलाचा संवाद कसा असावा संत चरित्र वाचा. महाराजांना एका बाजूने आनंद होता, माझा मुलगा माझ्या शब्दाचा बाहेर नाही, पण भागीरथीला दान कसं करायचं? ती भागीरथी एका कोपऱ्यात रडत होती. त्या भागीरथीला जवळ बोलवलं, तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि भागीरथीला विचारलं की हा फकीर तुला दान करा असं म्हणतोय, हो म्हणू का नाही म्हणू? भागीरथी रडत होती, पण रडता रडता भागीरथी हसायला लागली. माणकोजी महाराजांनी विचारलं, हसायला काय झालं? भागीरथीने सांगितलं, बाबा आज मला आनंदही होतोय आणि आज मला दुःखही होतंय. आनंद कशाचा होतोय? भागीरथीने सांगितलं, तुमच्यासारख्या सत्पुरुषाच्या घरामध्ये सून म्हणून आलेल्या दिवसापासून मला असं वाटायचं मी तुमच्या कुठेतरी उपयोगाला पडावी. आज कमीत कमी दान करण्याच्या तरी मी उपयोगी पडते आहे, याचा मला आनंद आहे म्हटले. पण दुःख येच आहे,
राहिलेल्या आयुष्यामध्ये तुमच्या चरणाची सेवा करायला मिळत नाही याचं दुःख आहे. अशा सुखदुःखामध्ये अडकलेली भागीरथी माणकोजी महाराजांनी जड अंतःकरणाने त्या भागीरथीचा हात त्या फकीराच्या हातात दिला. सुन केली दान भागीरथी. तो फकीर घेऊन निघाला. धामणगावातल्या काही माता भगिनी गोळा झाल्या आणि त्या फकीराला म्हणायला लागल्या, फकीर बाबा काही घेऊन जा पण भागीरथीला घेऊन जाऊ नका. तो फकीर कुणाचा ऐकत नव्हता. काही माता भगिनी म्हणायला लागल्या की फकीर बाबा कमीत कमी खणाराळांनी ओटी तरी भरू द्या, आता ही भागीरथी कधी दिसणार नाही. फकीरांनी सांगितलं, ओटी भरण्याच्या निमित्ताने घरी घेऊन गेला तर लपवून ठेवलं तर मी येतो, प्रत्येकाच्या घरामध्ये येतो. त्याच्यात पांडुरंगाला असं सांगायचं होतं, जिथं माझ्या संतांचा अवतार आहे तिथल्या प्रत्येक घराघराला मी पाय लावणार, प्रत्येक घराघराला पाय लावणार. सगळीकडे देव फिरले. राजोळ्या नावाच्या एका जंगलामध्ये घेऊन गेले. दृश्य अदृश्याचा खेळ सुरू झाला. कधी दिसायचं कधी न दिसायचं. भागीरथीला कळेना. भागीरथीने दिसल्याबरोबर त्या फकीराचे 2 पाय पकडले आणि विचारलं, फकीर बाबा कधी दिसता न दिसता असं का करता? मला दान केलंय तुम्हाला आणि तुम्ही मात्र अचानक गुप्त होता, असं का करता? त्या फकीरांनी सांगितलं, भागीरथी मला तुझी गरज नाही, तुझ्या सासऱ्याची परीक्षा बघण्याकरता आलो होतो, तू माघारी जा आता. भागीरथीने सांगितलं, असं होत नाही. दान केलेली वस्तू माघारी घेतली की धर्मशास्त्र त्याला चोरी म्हणताय. माझ्या सासऱ्यावर असा चोरीचा आळ येऊ देणार नाही. जगले तर मी तुमच्याच पायाजवळ आणि मेले तर मी तुमच्याच पायाजवळ. हा भागीरथीचा निश्चय ऐकला की फकीराने फकीराचा वेश सोडला आणि सुंदर ते ध्यान वेविटेवरी असा देव प्रगट झाला. भागीरथीने डोळे भरून त्या पांडुरंगाला पाहिलं. डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि मग भागीरथीच्या लक्षात आलं, माझ्या सासऱ्याने मला या फकीराला दान का केलं? कारण या फकीरातला पांडुरंग दाखवायचा होता म्हणूनच मला दान केलं. कोण? दाता याहुनी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. 1-2 मिनिट फक्त. आपल्या मांजरवाडीमध्ये सुरू असणार हा उत्सव. या उत्सवाची सांगता उद्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. 50 वर्ष झालं सातत्याने हा उत्सव या ठिकाणी आपण करत आहात. मला माहीत नाही गाव किती मोठं आहे, कारण मी अगदी उशिरा आलो त्याच्याबद्दलही क्षमा मागतो, परंतु गाव लहान आहे त्या अर्थाने बघितलं तर. पण 50 वर्ष झालं आपण जर उत्सव या ठिकाणी टिकून ठेवला असेल तर मला वाटतं की परमार्थाच्या दृष्टीने या गावासारखं मोठं गाव कोणतं नाही असंच म्हणावं लागेल. कारण गावाची लोकसंख्या किती आहे याच्यापेक्षा सुद्धा गावातल्या अंतःभाव लोकांच्यामध्ये भावना किती दृढ आहे याच्यावर खऱ्या अर्थाने परमार्थाचं स्वरूप असतं. आपण गेली 50 वर्ष झालं, मला संतोषजींनी सांगितलं, अनेक महात्मे इथे येऊन गेले. साक्री महाराज इथे येऊन गेले किंवा वैकुंठवासी जगन्नाथांना इथं येऊन गेले म्हणून मला सांगितलं. इतकी मोठी मंडळी या गावामध्ये या ठिकाणी येऊन गेली आत्तापर्यंत. सगळ्यांचे नामोल्लेख करण्यात वेळ घेत नाही, पण अशा सगळ्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. मला असं वाटतं की ही सगळी महात्म्य येणं म्हणजे आपल्या गावामध्ये आळंदी देहू पंढरपूर येणं अशा पद्धतीची श्रद्धा आहे आणि त्यांच्या चरणरजाने ही पुनीत झालेली. खरं तर तुकोबारांचं प्रमाण आहे, संत चरणरज लागता सहज. संतांच्या पायाखालची माती लागावी. मला एकदा एका मित्राने विचारलं, म्हणजे संतांच्या पायाखालची माती का लागायची गरज आहे? आपल्या पायाखालची माती चालत नाही का? काय होईल? मी म्हटलं, तुझ्या पायाखालची माती तुझ्या कपाळाला लागली की तुझीच माती होईल, बाकी काही व्हायचं नाही. आपले पाय कुठे नीट आहेत का? मग आपले पाय सार्थक व्हायचे असतील तर एक करा. नाथ भागवत असं सांगतं, तीर्थयात्रा क्षेत्र गमनता हरिकीर्तना जागरणा जाता का संत समागमी चालता का नृत्य करिता हरिकीर्तनी. या पायाने कीर्तनाला चालत जावं, या पायाने क्षेत्राला प्रदक्षिणा करावी, या पायाने तीर्थयात्रेला चालत जावं किंवा या पायाने संतांच्या संगतीत चालावं किंवा कीर्तनात टाळ घेऊन थैथै नाचावं. तर हे पाय सार्थक आहेत. मला वाटतं गेली 50 वर्ष झालं आपण उत्सव संपन्न करता. खरं तर आमच्याकडे एके ठिकाणी महाराज खूप मोठा उत्सव झाला. आमच्या बार्शी तालुक्यात खूप मोठा उत्सव झाला आणि एवढा मोठा उत्सव झाला, दुसऱ्या वर्षी परत मीटिंग भरली उत्सव करण्याकरता. त्याच्यातल्या एकाने सांगितलं, पहिल्या उत्सवाचा घोळ काढा. घोळ काही निघाला नाही, सप्ताह काही झाला नाही आमचा, हे असे सप्ते बंद पडले. पण 50 वर्ष झालं आज जर उत्सव संपन्न होत असेल तर निश्चित एक सात्विकता घेऊन आपण हा सप्ताह करत आहात. त्यामुळे आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, माणकोजी बोधले महाराज या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. खरं तर नाथ महाराज इथं 7 दिवस आहेत.
ज्ञानेश्वरीचं पारायण आणि स्वतः मृदंग सेवेला आहेत. कुंदन महाराज आहेत, सोमेश्वर महाराज आहेत, आमचे सागर महाराज चातुर्मासामध्ये खूप गोड व्यक्तिमत्व. ही सगळी मंडळी. सुहास महाराज, काल मला प्रश्न पडला की हा सप्ताह संतोषजीचा आहे का सुहासजीचा आहे, कारण संतोषजींच्यापेक्षा सुहासजींचे जास्त फोन मला असायचे. याचा अर्थ खरं तर पनवेलमधली ही मैत्री पण आजपर्यंत ती टिकून आहे. आणि म्हणून ही सगळी मंडळी, आपण सगळी या भागातली, गावातली, मला प्रत्येकाचा व्यक्तिशः फार ओळख नाही आहे, पण आपल्या सर्वांवर, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबाराय मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आमच्या परंपरेच्या नियमाप्रमाणे मानकोजी बोधराज हे एक अर्धा मिनिटाचं भजन होईल आणि त्याच्यानंतर मग काही संयोजक जशी सांगतील तशी सेवा संपन्न होईल. मानकोजी बोधला 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 मानकोजी मानकोजी बोधला बोधला मानकोजी बोधला मानकोजी बोधला मानकोजी बोधला मंडली कवर दे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम बोधराज महाराज की विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बोलिले ने कुले वेडे वा कुडे उत्तरे चारिला क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा पायापैकी करा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. रामकृष्ण हरी. कुणीही उठायचं नाही, कृपया 1-2 मिनिटामध्ये संपवतो. कुणीही उठायचं नाही. खरं तर धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ते, हेच महाराजांचा जो अभंग आहे तो आमच्यासाठीच आहे की खरोखरच आजचा काळ धन्य आहे की आपल्या पायाची मिठी पडली, आपण या गावामध्ये आलाच. खरं तर आपलं मी या ठिकाणी सत्संग सेवा मंडळ मांजरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ मांजरवाडींच्या तर्फे या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपण आलात. खरं तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात तसं साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं आपली वाणी आहे. आपण खरंच अत्यंत उच्च विद्याविभूषित ॲडव्होकेट, डॉक्टर इत्यादी पदवी घेऊन सुद्धा कीर्तनकार कसा असावा आणि परंपरेतील फडकरी कीर्तनकार कसे असावेत. 1-2 मिनिटं गडबड करू नका. टाळकऱ्यांनी अजिबात दर्शनाला जाऊ नका. 2 मिनिटं महाराज बसणार आहेत. तर अशा फडकरी परंपरेतील ॲडव्होकेट आमचे गुरुवर्य जयवंत महाराज बोधले हे या ठिकाणी आले. खरं तर मोठ्या भावाप्रमाणे ते प्रेम करतात. अगदी कोणत्याही बाबतीतलं असू द्यात. वेदांताचं फार मोठं शिक्षण, आदरणीय महाराजांची परंपरा ही फार मोठी आहे. 14वे वंशज आहेत ते विद्यमान. आणि मला असंच म्हणून वाटतं की गंगा आली आम्हावरी संत पावली साजरी, अशी जी ज्ञानाची गंगा आज मांजरवाडीपर्यंत जी पोचली, म्हणजेच मानकोजी महाराजांच्या वंशजांच्या निमित्तानं आपण जी ती ज्ञानगंगा आली त्याबद्दलही मी आपला आभार व्यक्त करतो. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अववे हे सुखाचे कोंब, एरं माणूसपण ते भांब लौकिक भागू, असं महाराजांचं वर्णन केलं तर कुठंच त्याच्यामध्ये कमीपणा येणार नाही. खरं तर गुरु कसा असावा, तो क्षत्रिय असावा, ब्रह्मनिष्ठ असावा, कृपाळू असावा, असा मी महाराजांच्या तोंडातूनच विचारसागराच्या पाठाला ऐकलंय. पण आपल्याकडे बघितल्याच्या नंतर या तिन्ही गोष्टी अगदी खऱ्या आहेत. आणि त्यामुळं आपलं खरं तर खूप खूप धन्यवाद. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, आपल्या भावामुळं हा ठेवा आम्हाला सापडला. आणि माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, अशा अत्यंत उच्च फडकरी परंपरेतील. खरं तर यांची परंपरा फार मोठी आहे की प्रत्येक एकादशीला महाराज
चातुर्मासात तर असतातच, परंतु 8 महिने कुठेही असू द्या, परंतु प्रत्येक जी एकादशी आहे पांडुरंगाची, त्या एकादशीला महाराजांची दिंडी आणि दुपारचं कीर्तन हे होतंच. अशा कित्येक वर्ष म्हणजे मानकोजी महाराजांच्या पासून हे परंपरा चालतच आलेली आहे. त्यामुळे अशा परंपरेचे पायीक असणारे आणि त्या परंपरेचं पायीक होण्याची आम्हाला तुम्ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपले गावकऱ्यांच्या वतीने, सत्संग सेवा मंडळाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. खरं तर महाराज मगाशी म्हणाले की 4 वर्षापूर्वी, आणि ते खरंच आहे, कारण 4 वर्षापूर्वी तारीख देण्याजोगीच महाराज आपलं कीर्तनाची परंपरा आहे. आम्हाला तर खरं तर कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो, हे तुम्ही आमच्यासाठी म्हणला, पण खरं तर हे आम्ही तुमच्यासाठी म्हणायला पाहिजे. कारण एवढ्या वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला शब्द दिला आणि मी कालही म्हणलो त्याप्रमाणे पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. घरा आले, घरा आले, घरा आले कृपाळू. या न्यायाप्रमाणे, या संतोक्तीप्रमाणे आपण इथं आलात आणि आम्हाला खरंच कृतकृत्य केलं, त्याबद्दल मी आपले पुन्हा पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर अजून खूप बोललं तर यांचं कौतुक होणार नाही, आणि कौतुकासाठी महाराज हेही नाही आहेत, परंतु आपलं काम आहे ते. कारण तोषोनी मज द्यावे पसायदान, हे जेव्हा ज्ञानोबराय म्हणतात ते तेव्हा सद्गुरूंच्याकडे त्यांचं कीर्ती गातात, त्यांची स्तुती करतात आणि मग ते पसायदान मागतात. त्यामुळं महाराज तुम्हाला खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमासाठी. खरं तर ज्या परंपरेनं हा कार्यक्रम चालू झाला, अशी डॉक्टर किसन महाराज साखरेंची परंपरा, त्यासुद्धा परंपरेत महाराज आहेत. कारण वैकुंठवासी ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी आणि त्यांचे शिष्य आदरणीय हरिभाऊ महाराज पाटील भाऊ आणि महाराज त्यांचे अगदी पट्ट शिष्य, म्हणजे विचारसागर म्हणा किंवा वेदांत म्हणा, हा महाराजांशिवाय आत्ता तरी महाराष्ट्रामध्ये कोणीही चांगल्या अर्थानं सांगत नाही. आम्ही विचारसागराचे पाठ त्यांच्याकडे केलेले आहेत. आज का महाराष्ट्र विचारसागराचा पाठ त्यांच्याकडे चालतो. चातुर्मासामध्ये पंढरपूरला अत्यंत विद्वान असे महाराज यांचं मी या ठिकाणी पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमासाठी. त्याच हरिभक्तपरायण वैकुंठवासी नारायण महाराज तावरे यांची परंपरा असणार आहे आणि त्यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण विकास महाराज तावरे मोरगाव यांची उपस्थिती लाभली, त्याबद्दलही मी त्यांचंही ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी महाराजांना सत्संग सेवा मंडळ मांजरवाडी मुंबई आणि ग्रामस्थ मांजरवाडी मुंबई यांच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह द्यावी मी अशी मंडळाला विनंती करतो आणि आदरणीय महाराजांना विनंती करतो की आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि आजचे जे कीर्तनाचं जे सौजन्य होतं, आदरणीय चंद्रकांत नारायण पवार यांनाही मी विनंती करतो की आपणही उपस्थित राहायचंय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. यानंतर मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे विकास महाराज तावरे मोरगाव यांना मी विनंती करतो की आपणही तिथं उपस्थित राहते. आपलाही या ठिकाणी छोटेखानी सत्कार होईल. खरं तर हा उतराय होण्याचा प्रयत्न आहे, परंतु महाराजांनी ही परंपरेची सुरुवात केली, कीर्तनात आमच्या गावात रुजवलं, त्यामुळे एक आमचं तुमचा सन्मान करणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो. मी विनंती करतो खरं तर या कार्यक्रमात अनेक मंडळी उपस्थित होत आहेत. आजही ललगुणचे गाडगे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. असे प्रत्येक गावातली मंडळी उपस्थित आहेत. कोणाचाही नामोल्लेख टाळण्याची शक्यता आहेच, कारण माझी सगळ्यांचाच परिचय नाही, परंतु आपण सगळ्या मोठ्या उपस्थितीनं एवढा सगळा मंडप भरलेला आहे. खरं तर सुवर्ण महोत्सवी वर्ष हे खऱ्या अर्थानं जाणवतंय. आणि आता हा आपला जागराचा कार्यक्रम आहे, यानंतर चिलेवाडी भजन मंडळाचा जागर होईल. आणि आजची प्रवचन सेवा आदरणीय सागर महाराजांनी आपल्याला दिली, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. उद्या सकाळी आपल्याकडं 10 ते 12 असं काल्याचं कीर्तन वाणीभूषण हरिभक्तपरायण गुरुवारी अनिल महाराज पाटील बार्शी यांचं अतिशय सुरसावे असं कीर्तन होणार आहे. तरी सगळ्यांनी त्या कीर्तनासाठी उपस्थित राहायचं आहे. आता यानंतर संयोजकाच्या आदेशाप्रमाणे किंवा त्यांच्या निर्णयाप्रमाणे महिलांची संख्या खूपच आहे, त्यामुळे महिलांची पंगत पहिल्यांदा बसेल. संयोजकांनी त्या